नमस्कार मंडळी, आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत सकाळी सकाळी उठून देवपूजा करून कलाने घरातली सर्व कामे आवरलेली असतात आणि मग ती आबांचा आशीर्वाद घेते. आबा तिला आशीर्वाद देतात तर अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय हे सकाळी सकाळी. तेव्हा आबा अद्वैतला समजावून सांगतात की अरे अद्वैत, सकाळी सकाळी जर देवाची पूजा केली ना तर मन अगदी प्रसन्न राहतं दिवसभर. अद्वैत रागानेच आता कलाकडे बघत असतो आणि तिथून निघून जातो. आता सर्वजण नाश्त्याला बसतात आणि सरोज विचारते की काय बनवलंयस आज नाश्त्याला, तर अंजू सांगते की मुळ्याचे पराठे. रजनी सांगते की अगं वहिनींना मुळ्याचे पराठे नाही आवडत. तर अंजू म्हणते की मग बॉईल एग सुद्धा तयार आहे आणि पोहे सुद्धा रेडी आहे आणि आबा तुमच्यासाठी सुंठ घातलेला चहा सुद्धा रेडी आहे. तर आबा म्हणतात की अगं अंजू आज आहे तरी काय. अंजू म्हणते की हे सगळं मी नाही केलंय, कला वहिनी साहेबांनी केलंय. कला म्हणते की या घरामध्ये कोणाला काय आवडतं मला हे माहित नव्हतं म्हणून मी सगळ्यांसाठी हे पदार्थ केलेत. सरोज म्हणते की काही गरज नव्हती एवढं सगळं करायची. रजनी म्हणते की अगं हो, आधी नव्या सुनबाईने किचन मध्ये जायचं असतं, किचनची पूजा करायची असते, मग हे सगळं करायचं असतं. सरोज म्हणते की तिला काय माहित असणार हे सर्व, तिला फक्त पुढे पुढे करता येतं. आबा आता ह्या सिच्युएशन मध्ये मी कसं वागायचं ना ते तुम्ही मला सांगा. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, तूच ह्या बिचारीला सून म्हणून स्वीकारलं नाही, मग ह्या बिचारीने काय करायचं तूच सांग. कला म्हणते की आबा मला माफ करा, मी मध्ये बोलतेय. मला ही गोष्ट माहितीये की नव्या सुनेने किचन मध्ये काही करण्याच्या ऐवजी अन्नपूर्णा मातेची पूजा करायची असते, म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा किचन मध्ये गेले, किचन मध्ये अन्नपूर्णा माताची पूजा केली आणि मग दूध सुद्धा उतू घालवलं. आबा म्हणतात की झालं तर मग हीच तर पद्धत आहे आपली. आणि सरोज, आपल्या सुनबाईने कुठलाही नियम मोडला नाहीये चांदेकरांचा. कला म्हणत असते की रजनी मॅडम तुम्हीही बसा ना जेवायला. रजनी म्हणते की नाही नको. रोहिणी म्हणते की अगं रजनी बस तू पण जेवायला. कोणीतरी आपल्याला जेवायला जर वाढत असेल ना त्याचं सुखच काहीतरी वेगळं असतं. त्यामुळे आता रजनी सुद्धा जेवायला बसलेली असते. काका रजनीला म्हणतात की बघितलं ना, जे सरोज वहिनीला आवडत नाही ना तेच ही मुलगी करत असते. तर अद्वैत म्हणत असतो की मला यातलं काहीच खायचं नाहीये आणि अंजू तू माझ्यासाठी ओट्स घेऊन ये. तेव्हा कला म्हणते की आबा तुम्हाला माहितीये आपल्याकडे धान्य यायच्या आधी लोक काय खायचे, तर सगळ्या धान्यांचा भरडा उपमा खायचे. आज मी सगळ्या भाज्या घालून भरडलेल्या धान्यांचा उपमा बनवलाय. आबा म्हणतात की अरे वा, तू तर माझ्या आजीची मला आठवण करून दिली, लहानपणी तर आम्ही हेच खात होतो. अद्वैत म्हणतो की मला यातलं काही नकोय, आधीच मी या गोष्टीमध्ये खूप भरडलो गेलोय. बाहेरच्या लोकांनी मी काय खायचं ना हे अजिबात ठरवायचं नाही. आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैता, आता जे घरामध्ये बनलंय तेच खा, उद्यापासून तुला अंजू काय बनवायचं ना ते बनवून देईल. तर इकडे नैना हॉलमध्ये बसलेली असते, दरवाजा वाजत असतो. आता संगीता तिथे रागारागाने येते आणि नैनाला म्हणते की तुला लाज वाटते का, तू इथे कशाला बसलीये आणि दरवाजा वाजतोय, जर तुला कोणी बघितलं इथे तर काय होईल कळतंय का तुला. आणि मग चिडचिड करत ती म्हणत असते की ह्या पोरीनं तिच्या आयुष्याचं मातेरं केलंय आणि आमच्याही आता करते. आता नैना संगीताला आतमध्ये काढून देते आणि संगीता दरवाजा उघडते तर समोर असतात पोलीस. पोलिसांना बघून संगीता घाबरते. तर पोलीस म्हणतात आम्हाला तुमच्या मुलीची चौकशी करायची आहे. तर संगीता विचारते की यांना नैनाबद्दल काही कळलं की काय. तर संगीता म्हणते की का बरं करायची आहे तुम्हाला चौकशी. पोलीस म्हणतात की कारण तुमची मुलगी कला चांदेकर हिने तिची मिसिंग कंप्लेंट केली आहे, त्यामुळे आम्हाला तिची चौकशी करायची आहे. नैना आता हे सर्व ऐकत असते आणि प्रचंड घाबरलेली असते. मनात म्हणत असते की आता काय सांगणार आहे मम्मा यांना, जर मम्माने यांना खरं काय ते सांगितलं ना तर मी मात्र गेले. तर इकडे सरोज चिडचिड करत तिच्या रूम मध्ये आलेली असते आणि म्हणत असते की काय करावं ह्या मुलीचं तेच कळत नाहीये, सतत कोणाच्या ना कोणाच्या मागे पुढे करत असते आणि आबांना तर डायरेक्ट वेडं करून ठेवलं या मुलीने आणि हिला हिचं काम कसं काढून घ्यायचं ना हे बरोबर माहितीये. आणि आज तर काय स्वयंपाकघरात घुसली ही मुलगी. असं करता करता एकदा कधी घर काबीज करेल ना आपल्यालाही कळणार नाही. तर प्रदीप आता सरोजला म्हणत असतो की सरोज, अगं तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे त्या मुलीने आज स्वयंपाक केलाय म्हणून तू चिडली आहेस की ती मुलगी आपल्या घरामध्ये स्वतंत्र जागा निर्माण करते म्हणून तू चिडली आहेस. अगं तू त्या मुलीचा रागराग करते म्हणून ती प्रत्येक गोष्ट तुझ्या विरोधात करते असा तू समज करून घेतलायस. अगं कला या घरामध्ये नवीन आहे आणि तिला थोडं तरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. तेव्हा सरोज म्हणते की मी का समजून घ्यायचं तिला, मुळात म्हणजे मला हे सर्व मान्यच नाहीये आणि ती माझी आणि माझ्या मुलाची कोणीच लागत नाही आणि त्यामुळे तिला समजून घेण्याचा प्रश्नच उरत नाही असं म्हणून आता सरोज तावातावाने तिथून निघून जाते. तर इकडे संगीता आता पोलिसांना काय उत्तर द्यावं याचाच विचार करत असते. तितक्यातच एक शेजारची बाई तिथे येते आणि म्हणते की संगे काय ग हे पोलीस कशाला आले तिथे. तेव्हा पोलीस सांगतात की आम्ही नैना खरे यांच्याबद्दल चौकशी करायला आलोय. संगीता पोलिसांना म्हणत असते की हे बघा साहेब, आम्हाला तिच्याबद्दल कुठलीही माहिती नाहीये किंवा ती कुठे असेल याबद्दल आम्हाला काहीच माहित नाही आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही बघतो काय करायचं ते. तर आता ती शेजारची बाई म्हणत
असते की अगं पोलीस तुझी एवढी मदत करताय, तू असं का बोलतीये पोलिसांना, आणि तुझी मुलगी कुठे गेलीये हे पण कळायला हवं ना, ती कुठे गेलीये, कोणासोबत आहे, या गोष्टी कळायला हव्यात तुला. संगीता तिला शांत करते आणि म्हणते की तू गप्प बस. आणि पोलिसांना ती म्हणत असते की साहेब आमची कुठलीही तक्रार नाहीये. पोलीस आता संगीताला म्हणतात की ठीक आहे, आम्हाला जर काही समजलं तर आम्ही तुम्हाला सांगू, आणि असं म्हणून तिथून ते निघून जातात. पोलीस निघून गेल्यावरती बाई संगीताला म्हणत असते की अगं संगे काय करतेयस तू हे, आणि पोटची मुलगी आहे ना तुझी, असं का वागतीयस. संगीता आता चिडते आणि म्हणते की माझ्या पोटची पोर आहे ना, मी बघेल मला काय करायचंय ते, तुला कशाला इतक्या पंचायती आहेत, तुला काय हवंय. तेव्हा ती बाई सांगते की ज्वारी. संगीता आता तिच्या हातातून ते पातेलं घेते, काजूच्या हातात देते आणि म्हणते की दे हिला काय हवंय ते. संगीता आणि बाबा देखील आता तिथून निघून जातात. तर इकडे कलाने दुपारचं जेवण सुद्धा खूप छान बनवलेलं असतं आणि ती प्लेटमध्ये ते सर्व करत असते. तर अंजू तिथे येते आणि म्हणते की कला वहिनी, अहो काय घमघमाट सुटलाय घरामध्ये, खूप छान बनले बघा सगळं. कला सर्वात पहिल्यांदा देवासाठी प्लेट तयार करते आणि देवाला नैवेद्य दाखवते. सर्वजण जेवायला बसलेले असतात. रोहिणी म्हणते की अरे वा कला, आज तू स्वयंपाक केलाय ना म्हणून बघ सगळे पण आलेत. रजनी तुझं काही खरं नाही हा, तुझी गादी हीच चालवणार आहे. प्रदीप म्हणतो की मला सर्वजण म्हणत असतात की मला जेवणाचं भान नाही, परंतु आज हिच्या जेवणाच्या घमघमाटामुळे मी आज जेवणावर परत आलोय. रोहिणी म्हणते की अरे वा दादा, तू हे बोलतोयस, सरोज वहिनीने तुझ्यासाठी कित्येक वेळा स्वयंपाक केला, परंतु तू कधी तिच्यासाठी हे बोलला नाहीस. आबा म्हणतात की आता नुसतं गप्पांनीच पोट भरणार की काही जेवणार पण आहात तुम्ही. कला तू वाढ ग मला. कलाने सर्वांना जेवायला वाढलेलं असतं आणि कला सर्वांना सांगते की आता तुम्ही सुरू करा. सोहम म्हणतो की काय वहिनी तू कमालेस यार, काय छान छान बनवलंय तू, आज तर माझं नक्कीच 2 किलो वजन वाढणार आहे. प्रदीप म्हणतो की हा चला बरं सुरुवात करूयात, आधी सुरुवात ना अळूवडीने करूया. सर्वजण जेवण करत असतात. जेवण खूप स्वादिष्ट बनलेलं असतं आणि सर्वांच्या तोंडावर ते दिसत असतं. आता अद्वैत जेवायला जातो आणि त्याला आठवतं की जेव्हा तो नैनाला बघायला गेला होता तेव्हा संगीताने सांगितलं होतं की नैनाने माझ्या काय काय बनवलंय, पुरणपोळी बनवली आहे, कटाची आमटी बनवली आहे, हे सगळं नैनाने बनवलं असं सांगितलेलं होतं. आता अद्वैतला ती गोष्ट आठवते आणि ते सुद्धा जेवण नक्कीच कलाने बनवलेलं असणार असं त्याला वाटतं. अद्वैतला आता कलाचा राग येतो आणि तो प्लेट बाजूला सारून आता तो किचन मध्ये जातो. अद्वैत आता कसलाही विचार करत नाही आणि मिरच्या ठेवलेलं जी प्लेट असते ती घेतो आणि डायरेक्टली मिरच्या खायला सुरुवात करतो. तर अद्वैतचं हे वागणं बघून सर्वजण थक्क होतात. तर इकडे नैनाने राहुलला कॉल केलेला असतो आणि राहुलला ती विचारत असते की राहुल तू कुठे आहेस, आणि आज सकाळपासून मी तुझी वाट बघतीये, काय चाललंय तुझं, तू काय नाचवतोस का मला, आज आपल्याला भेटायचं होतं ना, तुला माहितीये का आज इकडे काय झालं ते, पोलीस आले होते आणि मम्माकडे ते माझी चौकशी करत होते, आणि तू तर काल म्हणाला होता ना की तू कंप्लेंट मागे घ्यायला लावणार आहे, मुद्दाम करतोस ना हे सगळं. राहुल म्हणतो की अगं काय चाललंय तुझं, बॅक टू बॅक माझ्या मीटिंग होत्या, सगळ्यामध्ये मी बिझी होतो. नैना म्हणते की पण राहुल मी दिवसभर तुझ्या फोनची किती वाट बघत होते. राहुल म्हणतो की आता तुला माझ्यापासून जास्त वेळ लांब नाही राहावं लागणार आहे, कारण मी एक इम्पॉर्टंट डील क्रॅक करतोय आणि ती झाली की मग आपण दोघंही खुश, आणि मग मी घरच्यांना आपल्याबद्दल सांगेल आणि मग तुला वाजत गाजत आपल्या घरी घेऊन येईन. हे ऐकून नैना तर खूपच खुश होते आणि म्हणते की खरं सांगतोयस का, चालेल मग, आणि जेवून घे तू. नैना आता फोन ठेवते. तर इकडे संगीता आणि बाबा झोपलेले असतात. संगीताला काही झोप येत नसते. तेव्हा बाबा तिला विचारतात की संगे तुला काही झालंय का. तेव्हा संगीता म्हणते की काही नाही झालंय मला. बाबा म्हणतात की मला माहितीये सकाळी आपल्याकडे पोलीस येऊन गेले, त्याचाच विचार करतेयस ना तू. संगीता म्हणते की हे सगळं जाऊ द्या हो, परंतु मला कलाची खूप काळजी वाटते. तेव्हा बाबा म्हणतात की अगदी माझ्या मनातलं बोललं, मलाही कलाची खूप काळजी वाटते, आणि निदान तू 2दा तरी तू कलेला भेटून आलीये, परंतु मी अजून एक शब्दही तिच्याशी बोललो नाहीये. सारखं असं वाटतंय की कोणीतरी आला आणि आपल्या काळजाचा तुकडाच चोरून घेऊन गेलं. संगीता म्हणते की अहो मलाही कलेशी बोलायचंय, तिला गरम गरम जेवण वाढायचंय, तिच्याशी गप्पा मारायच्याय, अंगणात बसून तिच्या डोक्याला तेल लावून द्यायचंय, हे सगळं होईल का हो परत. तेव्हा बाबा म्हणत असतात की सकाळी सकाळी उठल्यावर आपल्या आजूबाजूला कलेचा वावर होता, हेच आपल्यासाठी खूप होतं ग. तर इकडे कला ही झोपण्याचीच तयारी करत असते. तितक्यातच आता सरोज दारावर येते. कला म्हणत असते की आत या ना प्लीज. तेव्हा सरोज म्हणते की काही गरज नाहीये, तशी पण ही स्टोर रूम आहे आणि नको असलेल्या गोष्टीच इथे असतात. नैना म्हणते की ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं, परंतु इतक्या उशिरा तुम्ही इथे का आलात. तर सरोज म्हणत असते की तुला काय वाटलं, आज तू घरात सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला, सगळ्यांशी प्रेमाने वागली म्हणून काय सगळे तुझे होतील, असं अजिबात होणार नाही. पण एका दृष्टीने हे बरंच झालं, तू जे काही वागली आहेस ना त्यातून मला हे कळलंय की तुझा नेक्स्ट प्लॅन काय आहे. कला म्हणते की कशाबद्दल बोलताय तुम्ही. सरोज म्हणते की आज रीतीचा बहाणा करून तू घरामध्ये किचन मध्ये घुसलीस, आणि तसंच आता माझ्या मुलाच्या आयुष्यातही घुसशील, आणि एकदा का तू माझ्या मुलाला मुठीत घेतलं की मग चांदेकराचा पैसा, सन्मान सगळं काही तुला मिळेल, आणि तुझी आता पुढची स्टेप काय आहे ना हे
मला चांगलंच माहिती आहे. तर कला म्हणत असते की माझा असा काहीच प्लॅन नाहीये. सरोज म्हणते की बोलायला काही पण बोलशील ग तू, पण माझा तुझ्यासारख्या मुलीवर अजिबात विश्वास नाहीये, तुझ्यावर भरोसा सुद्धा नाहीये. उद्या तर माझ्या मुलाच्या आयुष्यात सुद्धा आणि मुलाच्या खोलीत सुद्धा घुसशील तू. तेव्हा कला म्हणत असते की अहो मॅडम, तुम्ही हे काय बोलताय? तुम्हालाही माहिती आहे की हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालंय. सरोज म्हणते की मला आता कळलंय की तू काय काय करू शकते आणि काय वागू शकतेस ते, पण जाऊ दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला माझ्या मुलाची काळजी आहे म्हणून मी इथपर्यंत आली आहे. कला सरोजला म्हणते की हे बघा, तुम्ही निर्धास्त राहा, मी ही खोली सोडून कुठेही जाणार नाही. सरोज म्हणते की जोपर्यंत तू या घरामध्ये आहेस ना तोपर्यंत मी निर्धास्त राहू शकत नाहीये, त्यामुळे आज मला एक काम करावं लागणार आहे. असं म्हणून आता सरोज दरवाजा बाहेरून बंद करून घेते आणि म्हणते की माझा तुझ्यावर विश्वास नाहीये ना, म्हणून हे मला करावं लागतंय. सरोज आता तिथून निघून जाते, तर रोहिणीने मात्र हा सगळा तमाशा बघितलेला असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की राहुल हा अद्वैतला भडकवत असतो आणि अद्वैतला तो म्हणत असतो वहिनीने काय सॉलिड प्लॅन बनवलाय तुझ्या विरोधात. अद्वैत सुद्धा दारू पिलेला असतो आणि म्हणत असतो की उद्ध्वस्त गेलंय तिने माझं आयुष्य, मी सुद्धा आता अद्वैत चांदेकर आहे असं सहजासहजी सोडणार नाही तिला. अद्वैत आता कलाच्या रूम मध्ये येतो. कध्या रात्री दरवाजा उघडतो आणि कलाला विचारतो की का केलंस तू माझं आयुष्य स्पॉइल, का आलीस तू माझ्या आयुष्यामध्ये, असं म्हणत तो कलाला विचारत असतो आणि तसाच कलाच्या बेडवरती पडतो. तर मित्रांनो, असेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.